नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. परळी परिसरातील वन विभागाने सन 2021 मध्ये उभारलेल्या मुर्द व जलसंधारण बंधाऱ्याच्या रचनेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बंधाऱ्याचा स्पिलवे वेस्टवेअर अपुरा असल्याने अतिरिक्त पाण्याचा प्रवाह थेट शेतजमिनीकडे वळत असून सुपीक माती वाहून जाण्याचा आणि पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणाची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. परळी येथील शेतकरी अमर पृथ्वीराज इंदलकर यांनी उपवन संरक्षक, वन विभाग, सातारा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार बंधारा उभारल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षात तो पूर्ण क्षमतेने भरत नव्हता. मात्र अलीकडील काळात पावसाचे प्रमाण वाढल्याने बंधारा पूर्ण भरू लागला असून स्पिलवेची उंची व पाणी वाहून नेण्याची क्षमता अपुरी पडत असल्याने अतिरिक्त पाणी थेट शेतात घुसत आहे. त्यामुळे शेतीतील सुपीक माती वाहून जाणे, पिकांचे नुकसान होणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर अतिवृष्टीच्या काळात बंधाऱ्यावर अतिरिक्त जलदाब निर्माण होत असल्याने त्यांच्या संरचनात्मक सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तक्रारीत संबंधित बंधाऱ्याची तज्ज्ञ अभियंत्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करून स्पिलवेची रचना व वहन क्षमता तपासावी, आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा कराव्यात, शेतात पाणी जाणार नाही यासाठी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच गरज भासल्यास बंधाऱ्याची दुरुस्ती व मजबुतीकरण तातडीने करावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या तक्रारीची वन विभागाने गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष तांत्रिक पाहणीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून संपूर्ण परिसराचे लक्ष आता वन विभागाच्या भूमिकेकडे लागले आहे.